मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं शिवतीर्थ हे निवासस्थान गाठलं आणि त्या ठिकाणी भेट दिली। अर्थात राजकारणामध्ये अचानक काहीच घडत नसतं आणि वेळेला सुद्धा महत्त्व असतं। यामुळेच ही भेट पूर्वनियोजित असल्याची शक्यताही नाकारता येत नाही। त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये या निमित्तानं उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। बघूयात। राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि चांगला कॅफे असेल तर लोक जातेच राहतात। मी घरी येईन त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो। ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला, गप्पा मारल्या। छुपके छुपके प्यार कितने दिन चलेगा, जरा खुल के आओ, लोगों को भी पता चले कि तुम्हारे प्यार में कितना दम है। जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये भेट होते तेव्हा तेव्हा नव्या युतीची चर्चा रंगते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट दिली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं ही भेट झाल्याचं बोललं जात आहे। दरम्यान ही भेट कौटुंबिक होती। यावेळी कोणत्याही राजकीय चर्चा झाल्या नाहीत। राज फडणवीस भेटीत काय? शक्यता 1, मुंबई महापालिकेत मनसे आणि भाजपा एकत्र लढणार। शक्यता 2, राज ठाकरे स्वबळावर लढून उद्धव ठाकरेंची मतं खाणार। शक्यता 3, अमित ठाकरेंना विधान परिषदेवर संधी मिळणार। शक्यता 4, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार। ही कुठलीही राजकीय भेट नाही। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला। त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो। ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला, गप्पा मारल्या आणि मग या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो। या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही। केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलेलो होतो। हे पोहे खाण्याचा, चहा पिण्याचा कार्यक्रम बरेच दिवस झाले आम्ही बघतो। आता मला वाटतं की हे बघून खूप झालं, खाऊन आता पोहे खूप झालं। लग्न कधी करताय याची प्रतीक्षा आता महाराष्ट्रातील लोक बघत आहेत। म्हणजे एकदा पोहे खा, पाहून घ्या, आता एकदा झालं, दोनदा झालं, एकदा करून टाका शुभमंगल। छुपके छुपके प्यार कितने दिन चलेगा, जरा खुल के आओ, लोगों को भी पता चले कि तुम्हारे प्यार में कितना दम है। लोकसभेला राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलेला होता। मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे स्वबळावर मैदानात उतरली। माही मतदारसंघात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी छुपा पाठिंबा देऊन सुद्धा अमित ठाकरेंना पराभवाचं तोंड पाहावं लागलं। त्यामुळे भाजपकडून अमित ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेवर पाठवण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे। त्या संदर्भामध्ये निर्णय हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून घेतील। हा एकट्याचा निर्णय नसेल, तर या तिघांचा मिळून सामूहिक निर्णय असेल। आणि अशी काही चर्चा झाल्याची मला तरी माहिती नाही। राजकारणामध्ये चालतं ना, आमचे काही वैयक्तिक भांडणं थोडी आहेत। म्हणून आज जर त्यांची भेट होत असेल किंवा एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याशी मागे बोललेले आहेत, म्हणून त्या विधानसभेच्या निवडणुकीचा आणि याचा अर्थ लावण्याचा काही आवश्यकता नाही। राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिलेव्हन्स संपत चाललेला आहे। त्यामुळे राज ठाकरे कुणावर बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं याने आता फार महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल असं वाटत नाही। की राज ठाकरे एरवी भाजपच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात, पण जेव्हा कधी निवडणुका जवळ येतात त्यांच्या भूमिका आपोआप प्रो बीजेपी होतात। ज्या काही तुम्ही भेटीगाठी दाखवायचा प्रयत्न करताय त्या सगळ्या पुन्हा एकदा महापालिका इलेक्शन आणि त्या सगळ्या संबंधाने असू शकतात। विशेष म्हणजे गेल्या महिन्यात सुद्धा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती। राज ठाकरे शेलार भेटीमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर गेल्यानं भाजप आणि मनसेमध्ये काहीतरी शिजत असल्याचं बोललं जात आहे। मात्र या भेटीवरून खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावलाय। राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेला एवढंच मला माहिती आहे। तिथे लोक चहा पानाला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे। राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि एक चांगला कॅफे असेल तर लोक जातेच राहतात। लोकांनी छान नजारा समोर पाहायला मिळतो, बसायला जागा मिळते, उत्तम। मला असं वाटतं की काही कौटुंबिक गाठीभेटी असतात शिवतीर्थावर। कधी कधी आम्हालाही जाण्याचा मोह होतो। ते कांदे पोहे आमच्या वहिनी चांगले बनवतात, चहा चांगला तिकडे मिळतो। त्यामुळे शिवतीर्थावरचं तीर्थ जर पाहिलं आम्ही गेलो तर त्याच्या बातम्या करू नये। संजय राऊत दुसरीकडे कुठे जातात ते मला वाटतं पवार साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर झाडू मारायला जातात का?
पवार साहेबांकडे कशाला जातात, मग झाडू मारायला जातात का संजय राऊत? तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही पहिलीच भेट आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप मनसेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता तरी मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार की फक्त चर्चेचा धुरळाच उडत राहणार, हा प्रश्न उपस्थित होतोय. सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.